हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे. मी आहे जयश्री महा एक्झाम्स यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत ठाणे क्रिक फ्लेमिंगो अभयारण्य भांडूप बर्ड पार्क माहिती याविषयी माहिती पाहणार आहोत. त्या जर चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळूयात आपल्याच्या विषयाकडे. तर ठाणे क्रिक फ्लेमिंगो अभयारण्य मुंबईजवळील निसर्गप्रेमींसाठी एक उत्तम ठिकाण आहे. ठाणे क्रिक फ्लेमिंगो अभयारण्य म्हणजे काय त्याविषयी जाणून घेऊया. तर स्थापना झालेली आहे 6 ऑगस्ट 2015 क्षेत्र आहे 1690 हेक्टर. ठाणे क्रिकपासून वाशीपर्यंत पसरले आहेत. वैशिष्ट्ये काय आहेत तर महाराष्ट्रातील पहिले आणि एकमेव फ्लेमिंगो अभयारण्य आहे. प्रशासन वन विभाग आणि महाराष्ट्र सरकार. तर भांडूप बर्ड पार्क. तर फ्लेमिंगो पाहण्याचे मुख्य ठिकाण कोणते आहे पाहूया. तर ठिकाण आहे भांडूप पंपिंग स्टेशन जवळ पूर्व द्रुतगती महामार्गावर. हेच अभयारण्यातील सर्वात प्रसिद्ध स्पॉट आहे. येथून हजारो फ्लेमिंगो दिसतात. कधी आणि काय पाहायला मिळते हंगाम पाहूया आणि काय दिसते ते पाहूया. नोव्हेंबर ते मे महिन्यामध्ये पीक सीझन असतो. 30,000 ते 40,000 फ्लेमिंगो दिसतात. डिसेंबर ते फेब्रुवारी सर्वात जास्त फ्लेमिंगो आणि स्थलांतरित पक्षीही दिसतात. जून ते ऑक्टोबरमध्ये पावसामुळे पक्षी कमी असतात. मॅनग्रोव्ह हिरवेगार. इतर पक्षी 260 पेक्षा अधिक प्रजाती दिसतात. पेंडेट स्टॉर्क, ग्रे हेरॉन, किंगफिशर, सँडपायपर आणि गल्स. तर मॅनग्रोव्हचे महत्त्व काय आहे तर हे अभयारण्य 10 प्रकारच्या मॅनग्रोव्हचे घर आहे. मॅनग्रोव्हमुळे मुंबईला पुरापासून संरक्षण मिळते आणि मासे खेकडे वाढतात. टीप काय आहे तर भरतीच्या वेळी फ्लेमिंगो जास्त जवळ येतात, त्यामुळे भरती आहुतीचा वेळ चेक करून जावा. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर मुंबईत बसून गुजरातचे नळ सरोवर पाहण्याचा अनुभव नोव्हेंबर ते फेब्रुवारीमध्ये गुलाबी फ्लेमिंगोचा समुद्र असतो. तर फ्रेंड्स, थांबूया इथेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.